कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरीख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरीख वाटे देवा विठाल विठाल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठाला विठाला आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग चैतन्य भूषण पाषाण दुंपण कथामृत आसन जिजाई रमण वैराग्यराग रसिक देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आपल्याला आपल्या हिताच्या ठिकाणी जागा करणारा उत्कृष्ट असा अभंग निवडला आहे विठाल आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया महाराज सांगतात जे कोणी आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. आता हिताच्या ठिकाणी म्हणजे काय पहिलं म्हणजे आम्हाला आमचं हितच कशात आहे हेच माहिती नसतं बरं का. आपलं हित कशात आहे याचीच जाणीव आम्हाला अगोदर नसते. मग आम्ही भलत्यालाच आपलं हित मानत असतो.
मग त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये दुःख येतं आणि ते दुःख आमच्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून महाराज सांगतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. म्हणजे काय हो, हा देह तुम्हाला आणि मला कशा करता मिळालाय, या संसारातील भोग भोगण्याकरता नाही तर भगवत प्राप्ती करून घेण्याकरता हा नरदेह प्राप्त झालेला आहे. जर आपल्याला हा नरदेह भगवत प्राप्ती करता मिळालेला असला आणि आपण जर भगवत चिंतन केलं नाही, भगवंताचं स्मरण केलं नाही, भजन केलं नाही, पूजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, तर मग महाराज जन्माला येऊनही उपयोग होत नाही. आणि जे जन्माला आले त्यांनी आपलं हित कशात आहे, वा असाच आवाज द्या बरं का काका, छान आवाज दिला. आणि आपलं हित कशात आहे याची जाणीव, काय याची जाणीव ज्याला कोणाला झाली आणि जो कोणी जागृत होऊन भगवत चिंतनामध्ये आपलं आयुष्य घालवलं ना, महाराज सांगतात त्याचे माता पिता धन्य आहेत. धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. म्हणजे काय हो, एखाद्या घराण्यामध्ये एखाद्या कुळामध्ये एखादी मुलगी जन्माला आली किंवा एखादा मुलगा जन्माला आला, पण मुलगा जन्माला आला त्या मुलानं काय करावं, एखाद्या घरामध्ये एकूण एक पोरगं जन्माला आलं, नवसानं जन्माला आलं बरं का, आणि नवसानं आलं म्हणून घरामध्ये त्याला जसं वागायचं तसं तो मनाने वागतो. आई वडिलांना वाटतं नको एकटाच आहे, नको एकटाच आहे. मग असं किती वेळा तुम्ही त्याचं हे करणार, किती वेळा नाकारणार. कधीतरी त्याची चूक त्याला समजावून सांगितली पाहिजे. एकटा एकटा म्हणू म्हणू आज अशी अवस्था झाली आहे, काही तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी जात आहेत, ही अवस्था झाली आहे. म्हणून जागृत होणं गरजेचं आहे बरं का. आणि म्हणून महाराज सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ज्या घरामध्ये हरीचं चिंतन करणारी, भगवंत परमात्म्याचं गीता गाथा वाचन करणारी जी कोणी मुलगी असेल किंवा मुलगा असेल ना, महाराज सांगतात त्याचा आनंद, त्याचा हेवा तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसाला नाही तर जगाच्या बापाला वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचं हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण. जे कोणी गीता आणि भागवताचं श्रवण करतात, रात्रंदिवस त्या हरीचं चिंतन करतात, त्यांचं काम जरी म्हटलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, त्यांचं काम जरी म्हटलं तरी देवच, त्यांचं बोलणं जरी म्हटलं तरी देवच, त्यांच्या चित्तातही विचार केला तरी चित्तातही भगवंतच. मग महाराज सांगतात आशांची सेवा माझ्या जीवनामध्ये मला घडो. आणि जर का आशांची सेवा माझ्या जीवनामध्ये मला का एकदा घडली तर माझ्या आनंदाला मात्र पारावार राहणार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. सालाबाद पैमाने याही वर्षी हरिभक्त परायण मार्तंड महाराज तोगे, संगमेश्वर संस्थान साकेगाव यांच्या व हरिभक्त परायण अर्जुन महाराज थोरात श्री क्षेत्र गाथा मंदिर देहू यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत आहे. तरी अगदी गोड असं सप्ताहाचं सुंदर असं नियोजन आहे. आणि आपल्या सप्ताहाला गेले 8 वर्षांपासून ही परंपरा चालतीये. हे 9वं वर्ष आहे. सांगेन मी तुम्हाला, इथं येण्याचा योगायोग, तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योगायोग म्हणजे कसं बरं का. म्हणतात ना, ज्या वेळेला माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय त्यांचे वडील काशीमध्ये ज्यावेळेला होते, त्यांच्या वडिलांच्या त्या ठिकाणी सेवा घडली होती. म्हणून माझे विश्वमाऊली ज्यावेळेला तिथं जातात, गेल्यानंतर महाराज माऊलींना नवीन ओळख दाखवायची गरज पडत नाही. तसं इथं माझे आजोबा वैकुंठसी गुरुवर्य परमपूजनीय शांतीब्रह्म संत श्रेष्ठ तुकाराम बाबा रुपणर नाव ऐकून असाल, ते माझे आजोबा आहेत. ते गेल्याच्या नंतर त्यांच्या कृपेनं तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, अशी असते संतांची वाणी. आणि संत तुकाराम बाबा केवळ आणि केवळ त्यांच्या शब्दानं ते मला म्हटले होते, बाळ कीर्तन करशील, या शब्दावर मी सांगते असं नाही. समोर तुम्हाला सांगायचं असेल तर बाबा सुद्धा उपस्थित आहेत. बाबांना विचारा, बाबा येत होते संस्थांवरती बरं का. आणि आम्ही अगदी लहान लहान होतो आणि त्यावेळेला बाबांचं आणि आदरणीय हरिभक्त परायण लक्ष्मणजी बाबा वाघमोडे बाबांचं आणि तुकाराम बाबांचं इतकं जवळून नातं, प्रेमाचं नातं होतं बाबा, अगदी प्रेमाचं. आणि आजही त्यांना एवढं म्हणजे आठवण जरी काढली तर डोळ्यामध्ये पाणी येतं, एवढं प्रेम त्यांचं होतं एकमेकांवर. आणि म्हणून आज योगायोगानं आपल्या दिंडेवाडी थोरात वस्ती या वस्तीवरती कीर्तन सेवेचा योगाला 2य दिवसाची कीर्तन सेवा, दरवर्षी त्रिदिनी महोत्सव असतो. आणि या वर्षी 9व्या वर्षी 2य दिवसाची कीर्तन सेवा माझ्या महत्भाग्यानं मला लाभली. या ठिकाणी खरं तर
गोड असं नियोजन आहे बरं का सप्त्याचं. हरिभक्तपरायण लक्ष्मणजी महाराज वाघमोडे, भाऊराव महाराज सातपुते आणि एक शके महाराज काकडा भजन हरिपाठ यांच्या विशेष सहकार्याने चालत आहे. अगदी सुंदर गोड असं नियोजन आहे. गायनाचार्य वगैरे मंडळी पत्रिकेत घेऊ का असं घेऊ? कसं घ्या तसं काय नाही. बरं असं घेऊ. ऐका, गायनाची सुंदर आता चाल झाली. आदरणीय हरिभक्तपरायण दिंडे महाराज, जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी. त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण नाना भाऊजी महाराज गोड अशी चाल गायलीत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. त्यानंतर शिवाजीजी महाराज आहेत आणि भागवत महाराज गायन सम्राट. अगदी बघा ना, गायन जे आहे ना महाराज, कुठलीही कला असू द्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये तेवढी साधना करावी लागते. सा म्हणजे साधना, अरे म्हणजे रियाज, ग म्हणजे गंभीरता, म म्हणजे मधुरता, प म्हणजे पवित्रता, द म्हणजे धैर्य आणि नि म्हणजे निरंतरता. ज्या वेळेला आम्ही एवढं टिकवून ठेवतो ना, तेव्हा ही कला जिवंत होते आमच्यामध्ये बरं का. आणि ती कला तुम्हाला आणि मला ऐकायला मिळते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं नाव काय? भागवत महाराज, भागवतजी महाराज. त्यानंतर वाघमोडेजी महाराज, शिवाजीजी महाराज. त्यानंतर मृदंगाची सुंदर अशी साथ करतात आदरणीय हरिभक्तपरायण गौरवजी महाराज. अगदी अत्यंत कमी वयामध्ये तालबद्ध, लयबद्ध, सूरबद्ध गोडसं वादन आहे. महाराजांच्या चरणारविंदी नतमस्तक. या बाजूला आदरणीय हरिभक्तपरायण अर्जुनजी महाराज थोरात. अगदी गोड अशी मृदंगाची सेवा आहे. महाराजांच्याही चरणारविंदी नतमस्तक होते. सोने बापू आहे परिसराचं भूषण आमचे. सोने बापू बाबा सुद्धा उपस्थित आहेत. या परिसराचं वैभव भूषण आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. आवर्जून उपस्थित आहेत आदरणीय फेट्यावाले बाबा. मला एवढ्या माणसांमध्ये बरेच फेटेवाले दिसले, बरं वाटलं जरा. काही ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला मात्र फेटे पाहायचं म्हटलं की जरा दुर्मिळ वाटतं. फेटे म्हणजे कीर्तनकार जर असले, त्यांच्याच डोक्यात आम्हाला फेटा दिसणार. बसलेले टोप्या, काहींच्या तर टोप्या सुद्धा हा, म्हणजे आता ते कमी होत चाललं. आम्हाला जरा नको असं वाटतंय की नाही, पण ते आमचं वैभव आहे महाराज आणि जपलं पाहिजे, संस्कृती आहे. त्यानंतर विनेकरी बाबा आहेत उपस्थित. सर्वच गावातील पंचकृषीतील उपस्थित असलेले टाळकरी गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होते. हार्मोनियमची सुंदर अशी साथ करत आहेत भगवानजी महाराज मुटकुळे. गोड अशी साथ करत आहेत. आणि योगायोगानं मला वाटतं आजच आहे का 3 दिवस असतं, 3 दिवस अगदी महाराष्ट्रभर ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, नाव वैष्णव सेवा. वा वा, क्या बात आहे. वैष्णव सेवा गोड असं चॅनल आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि साऊंड सिस्टीमच्या बद्दल तर काय बोलावं, गोड असा आवाज आहे. आता तुम्हाला ताई, तुम्ही टाळकऱ्यांचं नाव घेतलं, वादकांचं नाव घेतलं, मग आम्ही काय केलं? आता मला सांगा, मी जर तुमचं नाव घेत बसले तर मला वेळ पुरेल का हो? अगोदर राहिला 1 तास, किती राहिला? 1 तास. मग आता 1 तासात जर तुमचं नाव घेत बसले तर 1 तास पुरणार नाही. म्हणून एका वाक्यात सर्वांचं नाव घेते. ऐका, ऐकायचं ना? टाळ वाजे मृदंग वाजे, टाळ वाजे मृदंग वाजे, मधुर वाजे विना तुम्हा सर्वांचं नाव घेते. विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. सांगता सांगता सांगायचंच राहिलं, ज्यांचं सौजन्य आहे बरं का, देवा केरू बाबा थोरात, हरिभक्तपरायण सूर्यभान महाराज थोरात, महादेवजी सयाजी थोरात यांचं सौजन्य आहे. गोड अशी सुंदर अशी सेवा उदात्त अंतकरणाने ही मंडळी करतात. कारण महाराज 1 दिवसाचा सप्ताह किंवा 1 दिवसाचा कार्यक्रम जरी करायचं म्हटलं ना, एवढं सोपं नसतं. एवढं जे जमवाजमी करावी लागते, टाळकरी, वादक, गायक, सोपं नाहीये महाराज. आणि तोगे बाबांचे मार्गदर्शन आणि तोगे बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोड आणि थोर असं असणारं वारकरी संप्रदायातलं व्यक्तिमत्व आहे. म्हणून बाबांच्या चरणारविंदी शतशः नमन करते. व ज्यांच्यामुळे माझा प्रवास इथपर्यंत आहे, गुरुवारी वैकुंठसी तुकाराम बाबा, त्यांच्याही चरणारविंदी शतशः नमन करते व सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल आपुलिया हिता जोसे जागता, धन्य माता पिता. पहा महाराज, मला सांगा, तुम्ही माझ्या समोर बसलाय, पण बसल्याच्या नंतर तुम्ही कीर्तनामध्ये जागे आहात ना? आहात ना?
वा वा, क्या बात आहे. तुम्ही कीर्तनामध्ये जागे आहात हे मात्र खरं आहे. पण मला वाटतं आपण जर कीर्तनात असू ना, कीर्तनात असताना जर संत सांगतात आपलं चित्त आपल्या पायाजवळ असावं, पण आमचं चित्त जर आमच्या पायाजवळ नसेल, आमचं चित्त जर आमच्या मोबाईलमध्ये असेल, आमचं चित्त घरी असेल, शेरडा मेंढ्या जे काही तुमचं असेल, शेतीमध्ये दारे धरायचे असतील, असं जे काही चित्तामध्ये असेल कीर्तनात येऊन तरी सुद्धा, तर मग मला वाटतं तुम्ही जागे असून झोपलेले आहात. बरं का, जागे असून झोपलेले आहात. मग जागा कोणाला म्हणायचं? ऐका, जागा त्याला म्हणावं जो कीर्तनात आलाय, जो कीर्तनात बसलाय, ज्याचं चित्त कीर्तनातच आहे. काय? कीर्तनातच आहे, त्याला म्हणावं जागं. पण नुसतं जागा असून काय? काही माणसं कीर्तनात ऐकतात, पण काही जणांचा मूळचा असा स्वभाव आहे महाराज, कीर्तनातून काय बरं झालं किंवा आपल्याला काय बरं भेटलं याच्यापेक्षा कीर्तनकाराचं काय चुकलं याच्यावर जास्त लक्ष असतं. बरं का. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगेन मी तुम्हाला, काही जणांचं असं असतं, कीर्तनकार आलेत, पत्रिकेवरती जसा फोटो आहे तसे महाराज दिसत नाही. काहींचं महाराज दिसतात कसे याच्यावर जरा जास्त लक्ष, काहींचं महाराज बोलतात कसे याच्यावर लक्ष. काय हिताचं बोलू अथवा ना बोलू, पण बोलणं कसं आहे हे आम्हाला महत्वाचं वाटतं. महाराज कीर्तनात येताय ना, आयुष्यातली 2 तास वेळ तुम्ही इथं कीर्तनात देताय. अहो, क्षण मिळणं सुद्धा दुर्लभ आहे हो. एखाद्याची मरणाची वेळ जवळ आली आणि त्यानं म्हणावं मला क्षणभर दे बाबा, तुला लाख रुपये देतो. अरे लाख काय, कोटी दे, पण तुला क्षण मिळणार नाही. कारण दुर्लभ आहे महाराज, दुर्लभ आहे. जे मिळालंय स्वतःला भाग्यवान समजा. ही संधी आहे आपल्याला, कारण हा नरदेह सोपा नाहीये. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार. वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, शतवर्षाची गणना. मध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. क्या बात आहे महाराज, जोरात टाळी वाजवा. जेवण केलेत ना? हा, मग त्याच्यामुळे जरा टाळ्यांचा आवाज कमी आला काय की? हा, भेटणार आहे जेवण, भेटणार आहे बरं का, वेळेत भेटणार आहे अगदी. हा, म्हणून टाळी जरा जोरात वाजवत जा. हा, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची त्यामध्ये दुःख. मला सांगा महाराज, हे आयुष्य आपल्याला किती मिळालंय? 100 वर्षाचं. तुम्ही 100 वर्ष जगाल याची गॅरंटी आहे तुम्हाला? आहे का? क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है, क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. अहो, काय भरोसा आहे? याचा वाढदिवस कधी, त्याचा वाढदिवस कधी, हे आम्हाला सांगता येईल माऊली, हे आम्हाला सांगता येईल, पण कोणाचं मरण कधी आहे हे मात्र सांगता येणार नाही, सांगता येणार नाही महाराज. काहींना 70 वर्ष झाले असतील तर त्याच्याकडे 2 दिवस राहिले असतील,
5 दिवस राहिले असतील बरं का. सांगताच येत नाही 5 दिवस कशाला हो. काही जणांकडे क्षण क्षण राहिला. क्षण भंगूर नाही भरवसा, भरवसा. वार सावध तोडा माया आशा, वार सावध तोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल फासा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे रोड सागा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. वा महाराज. महाराज सांगतात अरे क्षणभंगूर नाही बरवसा, भारे सावध तोडा माया आशा. विठाल विठाल विठ्ठल 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 माणसाचा क्षणभराचा सुद्धा भरवसा नाही. आणि नसल्या कारणानं मला वाटतं माणसानं नित्य जागं राहावं, नित्य जागं व्हावं. जर आपण जागे झालो तर जीवनाचं हित आहे, जीवनाचं कल्याण आहे. ऐका 100 वर्षाचं आयुष्य मिळालंय पण सांगता येत नाही आपण 50 जाऊ की 45 मध्ये जाऊ हे सांगता येत नाही. पण तरी ऐका महाराज, अहो 84 लक्ष योनी आहे. काय 84 लक्ष योनी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तेवढा फेरा घेतल्याच्या नंतर एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मनुष्याचं सोपं नाही हो. याच्या नंतर मिळालेला निर्दय. आणि हा मिळालेला निर्दय आपण जर आपली वेळ व्यसनात, भांडणात, कुटाण्यात, पत्त्यात जे काही आहे त्याच्यामध्ये जर व्यर्थ घालवली ना महाराज, तर मात्र आपल्या जगण्याला जीवनाला एक मात्र काही अर्थ नाही. जर अर्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपली वेळ कुठं घालावी? हरिपाठात, कीर्तनात, भजनात बरं का. आता आमची वेळ जाते याला जमत नाही, त्याला जमलंच नाही, त्याला जमणारच नाही, याची त्याची निंदा करण्यात आमची वेळ जाते. पण मला वाटतं याची त्याची निंदा करून आम्हाला मात्र काही प्राप्त होत नाही, काही प्राप्त होत नाही. याच्यापेक्षा उलट असं आहे, काही तर प्राप्त होत नाही पण काही ना काही प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. महाराज असं कसं काय? निंदा केल्यानं काहीच प्राप्त होत नाही आणि काही ना काही प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय? हो, काही प्राप्त होत नाही म्हणजे काय? काही म्हणजे तुमच्या हिताचं नाही प्राप्त होत तर समोरच्यानं जे पाप केलंय ते तुमच्या मस्तकी येऊन बसतं. मग विचार करा, तुम्हाला लोकांची निंदा करायची आहे की नाही हा आपण आपला विचार करावा. कारण तो तुमचा स्वतंत्र निर्णय आहे आणि म्हणून तुम्ही ते घेतला पाहिजे आहे की नाही. आणि म्हणून महाराज 2 मार्ग सांगितले जातात. एक म्हणजे प्रेयमार्ग आणि दुसरा म्हणजे श्रेयमार्ग. प्रेयमार्ग कशाला म्हणावं? सुरुवातीला आम्हाला सुख मिळतं पण नंतर मात्र दुःखच भोगावं लागतं बरं का. श्रेयमार्ग कशाला म्हणतात? सुरुवातीला दुःख आहे, सुरुवातीला अडचणी आहेत, सुरुवातीला त्रास आहे पण नंतर मात्र चिरकाल सुखाची प्राप्ती आहे. चिरकाल म्हणजे काय हो? ऐका, एक राजा होता बरं का. आणि एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये असा नियम होता की 5 वर्ष आम्ही एक जणाला निवडून देणार. त्या राजानं काय 5 वर्ष राज्याची सेवा करायची ती करायची. मग केल्याच्या नंतर 5 वर्षानं असणार राज्य सोडून जंगलाच्या बाहेर राहायला जायचं असा नियम होता. मग तो नियम असल्या कारणानं प्रत्येक जण त्या ठिकाणी यायचा, म्हणायचा मला राजा व्हायचं. ते म्हणायचे हो बाबा काही हरकत नाही. तो समोर यायचा, त्याला निवडून दिलं जायचं, त्याला हवं तसं त्यानं करायचं, कोणीच काही बोलायचं नाही. पण 5 वर्षानंतर जायचं हा नियम मात्र असायचा. मग मात्र काय झालं, बरेच राजे आले, बरेच जणांना निवडून दिलं, 5-5 वर्ष राहिले, 5-5 वर्ष आनंद घेतला, समाजाचंही भलं केलं, बरं केलं. पण महाराज तो नियम असल्या कारणानं तुम्ही कितीही भलं करा तुम्हाला जावं लागणार होतं. मग हे तर अटळ होतं, जावं तर लागणार होतं. बरेच राजे आले, बरेच राजे गेले, पण एक राजा म्हटला बाबा रे पुढचं आयुष्य आपल्याला जंगलामध्ये व्यतीत करावं लागणार आहे. मग तिथं आपली व्यवस्था कशी होणार? मग त्याच्याकरता यानं डोकं काय लावलं? हा म्हटला मला निवडून देणार, मग दिल्याच्या नंतर सगळं मी जे नियम सांगेल ते यांना पालन करावे. मग ते बरे असू नाही तर बुरे असू,
चांगले असो अथवा नसो पण ते पालन करावे लागणार असा नियम होता. मग महाराज त्यानं काय केलं, त्याला निवडून दिलं गेलं. 5 वर्षामध्ये गावामध्ये शून्य विकास केला. शून्य म्हणजे कळतो ना, कळतो ना? हा, मग शून्य विकास केला. मग गावातले लोक म्हणायचे बाबा हे काही विकास करत नाही, काही नाही. तो म्हटला तुम्ही बोलायचं नाही का, कारण तुमचा नियम असा आहे 5 वर्ष तुला हवं ते कर, पण 5 वर्षानंतर जावं लागणार आहे. मग यानं काय केलं, 5 वर्षामध्ये स्वतःला ज्या ठिकाणी जाऊन राहायचं आहे ना, पुढचं जीवन जिथं व्यतीत करायचं आहे ना, त्यानं त्या ठिकाणी स्वतः करता मोठा भला असा वाडा बांधून घेतला. सगळी छान अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवली. 5 वर्षात तिथंही आनंदानं जगला. आणि आता मात्र 5 वर्ष संपले आणि संपल्यानंतर आता मात्र त्याला तिकडं जायची वेळ आली बरं का. तो दिवस उगवला, परिवाराला सोबत घेतला, निघाला. जात असताना चेहऱ्यावरती हसत होता, चेहऱ्यावरती हसू होतं. लोकांनी पाहिलं, म्हटले आत्तापर्यंत जे राजे होते ते रडत गेले, तोंड पाडून गेले, पण हा पहिला पठ्ठ्या राजा आहे की हसत चाललाय. मग महाराज गेल्याच्या नंतर त्या जंगलात तिकडे जाण्यासाठी एक नदी लागत होती आणि त्या नदीमधून नौका त्या ठिकाणी पार करणारा एक नावाडी होता. त्यानं काय केलं, राजाला बोलवलं. राजा बसल्याच्या नंतर त्यानं विचारलं, राजन आत्तापर्यंत जेवढे राजे मी नेऊन घातले ना, त्यांचे चेहरे अगदी पडलेले होते आणि असे रडण्यासारखे त्यांचे चेहरे झालेले होते, पण तुम्ही पहिले असे राजन आहात की चेहऱ्यावरती हसू आहे, स्माईल आहे. मग महाराज राजानं सांगितलं, म्हटला त्याचं कारण असं आहे की त्या राजांना 5 वर्ष तर मिळाले होते. त्यांना माहिती होतं 5 वर्षानंतर जावं लागणार आहे, त्यांना माहिती होतं जावं लागणार आहे. मग मलाही माहिती होतं जावं लागणार आहे. मग त्यांनी काय केलं, 5 वर्ष सुखानं जगले, पण मात्र नंतर त्यांना आता दुःख भोगावं लागलं. आणि मी काय केलं, गावचा विकास न करता तिथं आनंदानं राहिलो. आणि मला जिथं जाऊन राहायचंय ना, तिथं सुद्धा व्यवस्था टापटीपपणानं करून ठेवली. म्हणून मला सांगायचं इतकंच आहे की संत आणि आपल्यात फरक काय ऐका बरं का. आपण माणसं आहोत, इथं आलो, आपल्याला माहित आहे प्रवास सुरू झाला म्हणजे कुठं ना कुठं जाऊन थांबावं लागणार आहे. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना एरझारे चिरापडे. माऊली सांगतात की जावं तर लागणार हे आपल्याला माहिती आहे, प्रवास सुरू झाला थांबावं लागणार आहे माहिती आहे. संतांना सुद्धा माहिती आहे जन्माला आलोय, आवाज पहिल्यासारखं ठेवलं व्यवस्थित, जन्माला आलोय, जावं लागणार आहे. मग महाराज त्या ठिकाणी संतांचं असं होतं, संत इथं सुद्धा आनंदाने जगतात आणि तिथं सुद्धा आनंदाने जगतात. मग आपल्यातला फरक आपण जाणावा. मग आपल्याला जर इथंच सुखानं जगायचं असेल आणि तिथं सुद्धा सुखानं जगायचं असेल ना, त्याच्याकरता एकमेव पर्याय आहे. इथं राजा सुद्धा दुःखी आहे, प्रजा सुद्धा दुःखी आहे, इथं राव सुद्धा दुःखी आहे, इथं रंक सुद्धा दुःखी आहे. सुख फक्त एकाच गोष्टीत आहे, ती गोष्ट म्हणजे त्या हरीचं, भगवंताचं नाम आहे महाराज. त्याच्या बाजूला जा, जगतामध्ये सुख पाहता जवा पडे, दुःख मात्र पर्वता एवढे ही अवस्था आहे. विठ्ठल म्हणून जागे व्हावं. आम्ही काय करतो, कीर्तन ऐकतो. आतापर्यंत किती कीर्तन ऐकले असतील तुम्ही? हे 9वं वर्ष आहे, भरपूर कीर्तन तुम्ही ऐकले. बरेच कीर्तनकार, परवा दिवशी माझं कीर्तन होतं काचरवाडीला, ते बाबा म्हटले ताई बरेच कीर्तनकार वाटेला लावले. काय बरेच वाटेला लावले, पण मला सांगा ना, आमच्यात काहीतरी परिवर्तन दिसलं पाहिजे बरं का. नुसतं सप्ताह करून उपयोग नाही. एखाद्याला तरी वाटावं, गळ्यात माळ घातली पाहिजे, गळ्यात टाळ घेतला पाहिजे, पण एखाद्याला सांगावं माऊली टाळ वाजवा, गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, भाडावरती चंदन टिका लावा, बुक्का लावा. त्यावेळेला महाराज ते म्हणतात नाही नाही आम्हाला लाज वाटते. मला सांगा ना, इथं लाज वाटती, डीजे समोर नाचायला लाज वाटत नाही का? जिथं नाचायचं तिथं आम्ही नाचत नाही, आणि जिथं नाचू नये तिथं आम्ही नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे
संतांनी काय केलं? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. या जगतामध्ये ज्ञानरूपी दीप लावण्याचं काम आणि अंधारलेल्या जगाला प्रकाशमय करण्याचं काम माझ्या संतांनी केलं बरं का. आज आपण जो पाहतो ना चंद्र आणि सूर्य, तो चंद्र आणि सूर्य आहे, पण त्याचा जो प्रकाश आहे, चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता म्हणजे माझे संत आहेत. अहो चंद्र तरी कधी कधी उगवतो, कधी कधी उगवतो. म्हणजे चंद्र कधी कधी उगवतो म्हणजे मला काय म्हणायचं आहे? अहो चंद्र कधी कधी पूर्ण असतो, दररोज आम्ही अर्धाच पाहतो, कधी पूर्ण होतो. मग महाराज माझे संत मंडळी हे तर दररोजच पूर्ण असतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगेल, चंद्राला तरी डाग आहे पण माझ्या संतांना डाग. म्हणून संतांची विनंती आहे. अहो सूर्य जो आहे, सूर्य कसा प्रखर आहे, तापतं की नाही आपल्याला, पण महाराज माझे संत सूर्यासारखे तेजस्वी आहेत पण तापणारे नाही. हे माझे संत आहेत. आणि म्हणून त्याच संतांची विनंती या जगताला. संत सांगतात, बाबा रे आम्हाला सहन होत नाही. काय सहन होत नाही? बुडता है जन न देखवे डोळा. येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. कळवळा येतो. कशा करता हो? कशामुळे येतो? कारण महाराज आम्ही या भव नदीमध्ये बुडून चाललोय ना, ते बुडू नये म्हणून आम्हाला ते हात देतात. हात देतात म्हणजे काय करतात? अहो जनजागृती करतात. याच्याही पुढे जाऊन सांगेल, जगाला सांगितलं हाताने टाळी वाजवा, मुखाने भजन करा, पण लोक काही ऐकायला तयार नाही. अहो ज्यांचा अधिकार एवढा मोठा, ज्यांना घ्यायला लागोनिया पाय विनवितो तुम्हाला, लागोनिया पाय विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मोठी नाम, करे टाळी बोला मोठी नाम. लागोनिया जगाच्या बापानं घ्यायला यावं. काय आमच्या देव स्वप्नात सुद्धा येत नाही. पण ज्या संतांना जगाचा मालक घ्यायला आला, त्या संतांना या जगताला विनंती करावी, बाबा रे लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, स्वर्गात नाही हो, स्वर्गात सुद्धा नाही. मला सांगा आपण किती भाग्यवान आहोत. तुम्हाला आणि मला जन्म मिळालाय आणि तोही भारत भूमीमध्ये. भारतात